यवतमाळ आर्णी तालुक्यातील ढाब्यावरून लाखोंचा अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाब्यावर चालू असलेल्या अंमली पदार्थ विक्रीचा मोठा भंडाफोड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या कारवाईत 18.15 ग्रॅम हेरॉईन, चिट्टा आणि 27 किलो 721 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ, डोभा, दोडा पावडर असा सुमारे 3,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आर्णी तालुक्यातील सुकळी शिवर भागातील दशमेश पंजाबी ढाब्यावर सर्वजित सिंह उर्फ करण ढिल्लो हे हेरोईन आणि डोडा पावडरची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने रात्री 7:30 वाजेच्या सुमारास छापा टाकला. छाप्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्या ताब्यातून उक्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अटक केलेले आरोपी: सर्वजित सिंह उर्फ करण भूटासिंह ढिल्लो, वय 37, रा दशमेश पंजाबी ढाबा, सुकळी शिवर, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. जगीर सिंह मल्हार सिंह सिंधू, वय 53, रा दशमेश पंजाबी ढाबा, सुकळी शिवर, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. जप्त मुद्देमालाची किंमत: हेरॉईन 18.15 ग्राम, अंदाजे 1,81,500 रुपये. पॉपी स्ट्रॉ 27 किलो 721 ग्राम, अंदाजे 1,38,605 रुपये. इतर साहित्यासह एकूण 3,35,445 रुपये. या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम 8C, 15B, 21B अंतर्गत आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत राजपत्रित अधिकारी, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाग घेतला. यवतमाळचे पोलीस अधिकारी श्री कुमार चिंता भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. अप्पर पोलीस अधिकारी श्री अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री सतीश चौरे यांच्या नेतृत्वात पथकाने ही कारवाई पार पाडली. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की अंमली पदार्थ, अवैध धंदे किंवा तस्करीविषयी कोणतीही माहिती असल्यास कोणतीही भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा आणि सहकार्य करावे.